हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे दुबई स्टाईल फेमस इफा चिकन. सगळ्यात आधी मी इथे एक बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये 1 कप दही घेतलेला आहे. पहिला आपल्याला चांगलं फेटायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. 1 चमचा कस्तुरी मेथी टाकली आहे. किचन किंग मसाला, चिकन मसाला, हळद, हिंग, मीठ, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला. थोडी धना जिरा पावडर घातलेली आहे वरून. आणि इथे मी अर्धा चमचा जिरं आणि बडीशेप घेतलेली आहे. आपल्याला त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि हे बॅटर अख्खं मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यावर तुम्ही कोथिंबीर किंवा पुदिना टाका. मी आता इथे 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे वरून. इथे मी फुल लेग पीस घेतलेत 2. ह्याला दह्याचं कोटिंग करायचं आहे आणि मॅग्नेट करायला ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी. म्हणजे ते आतून छान सॉफ्ट ज्युसी होतं चिकन आणि लगेच शिजतं. मी हे चिकन एअर फ्रायरमध्ये भाजून घेणार आहे. आता मी ह्याच्यावर 1 चमचाभर तेल टाकणार आहे परत आणि परत ह्याला भाजून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता ह्याचा कलर छान चेंज झालेला आहे आणि शिजला आहे आतून. आता मी कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये 1 क्यूब बटर टाकायचं आहे आपल्याला. इथे मी बारीक चिरलेला लसूण टाकला आहे. आलं लसूण पेस्ट, वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जो दह्याचा मसाला राहिला होता शिल्लक तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता ह्याला उकळी फुटली की आपण ह्याच्यामध्ये चिकनचे पीस ॲड करायचे. सो हे आता रेडी झालेलं आहे. मी वरून ह्याच्या परत कोथिंबीर टाकली आहे आणि फ्रेश क्रीम टाकायचं आहे आपल्याला. वरून मी परत थोडंसं लसूण टाकलेलं आहे फ्लेवरसाठी.
सो आपलं हे दुबई स्टाईल इफा चिकन रेडी झालेलं आहे. एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते टेस्टला.